हाय गाइस, माझं नाव अक्षय आणि वेलकम बॅक टू व्हॉट्स माय रिव्ह्यू. सो आजच्या व्हिडिओमध्ये दशावतार या मराठी फिल्मचा ट्रेलर रिव्ह्यू करणार आहे. सो प्लीज व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. सो रिसेंटली फिल्मच्या मेकर्सने 2 मिनिट 32 सेकंडचा ट्रेलर रिलीज केलाय, जो बघितल्यानंतर माझ्या मनात एकच विचार आला की या फिल्म सोबत जे अजून 2 चित्रपट रिलीज होत आहे त्या फिल्मच्या मेकर्सला माझी मनापासून विनंती आहे की तुम्ही तुमची रिलीज डेट पुढे पोस्टपोन करा, नाहीतर तुमचं खूप मोठं नुकसान होईल. या फिल्मच्या ट्रेलरमध्ये जितके पण ग्लिम्स पाहायला मिळाले ते सगळे बघून असं वाटतंय की दशावतार इज नॉट अ नॉर्मल फिल्म. दशावतार इज नॉट युअर रुटीन फिल्म, बट दिस इज अ फिल्म विच ऑडियन्स वॉज इगरली वेटिंग फॉर. अशा प्रकारच्या कॉन्टेंटची ऑडियन्सने खूप वाट बघितली अँड फायनली इट्स हॅपनिंग. दशावतार नावची मराठी फिल्म ऍक्च्युली आपल्यासाठी खूप जास्त स्पेशल असणार आहे, कारण बऱ्याच वर्षानंतर असा मराठी सिनेमा येत आहे जो दिलीप सरांनी एक नेव्हर सीन बिफोर अवतार मध्ये दाखवणार आहे. या फिल्मची पूर्ण स्टोरी लाईन कोकणमध्ये सेटअप केली आहे आणि दिलीप सरांनी फिल्म मध्ये नाटकाचं कॅरेक्टर प्ले केलं असं ट्रेलर बघून वाटत आहे. त्यांचा हा कॅरेक्टर माणुसकी आणि देवावरती विश्वास ठेवतो, पण तरी सुद्धा त्यांच्या आयुष्यात काही असे लोक येतात जे त्यांना मारण्याचा प्रयत्न करतात आणि यामागचं रिझन म्हणजे फॉरेस्ट प्रोटेक्शन असू शकतं. या पर्टिक्युलर ट्रेलरमध्ये बऱ्याच ठिकाणी ग्राफिक्स आणि VFX यूज केले टू रिप्रेझेंट अन ॲनिमल, आणि इथे सुद्धा फिल्मच्या पोस्ट प्रोडक्शन टीमने खरंच खूप चांगलं काम केलंय. बेसिकली फिल्मच्या ट्रेलरमध्ये जंगल दाखवलंय आणि या फॉरेस्ट एरियामध्ये राहतो एक प्रोटेक्टर, जो कोणी या फॉरेस्ट एरियामध्ये विथ रॉंग इंटेन्शन येईल त्याचा पत्ता कट. दशावतार नावची मराठी फिल्म खूप जास्त चालू शकते. नंबर 1, बऱ्याच वर्षानंतर मराठीमध्ये एक मायथॉलॉजी प्लस सुपर हिरो कॉन्सेप्ट आपल्याला पाहायला मिळणार आहे. नंबर 2, या फिल्मचे एक्झिक्युशन, प्रेझेंटेशन अँड प्रोडक्शन क्वालिटी, एव्हरीथिंग लुक सो परफेक्ट. तर आपण सगळ्यांनी बऱ्याच वेळेस पाहिलं असेल की आपले मराठी सिनेमे ऑन पेपर चांगले वाटतात, पण एक्झिक्युशन किंवा प्रेझेंटेशनच्या बाबतीत खूपच जास्त डिसअपॉइंट करतात. पण या फिल्ममध्ये दोन्ही गोष्टी आपल्याला वेल बॅलन्स पाहायला मिळतील. ऑनेस्टली फिल्मचा ट्रेलर मला हायली फास्ट पेस आणि ग्रिपिंग वाटला. स्पेशली ट्रेलरच्या सेकंड पार्टमध्ये जेव्हा दिलीप सरांचा हा पर्टिक्युलर सिक्वेन्स येतो, इट वॉज रिअली अनइमॅजिनेबल. श्री भगवान विष्णूच्या मत्स्य अवतारमध्ये दिलीप सर पाहायला मिळत आहे आणि आय थिंक हा पर्टिक्युलर सिक्वेन्स थिएटरमध्ये बघताना एक डिवाइन एक्सपिरियन्स मिळणार आहे. मनापासून सांगतो मित्रांनो, हा संपूर्ण ट्रेलर एकीकडे आणि हा पर्टिक्युलर सिक्वेन्स एकीकडे, तर हा पर्टिक्युलर शॉर्ट मी ऑलरेडी 15 ते 20 वेळा पाहिला असेल, इतका जास्त आवडला. या फिल्मच्या ट्रेलरमध्ये अजून एक सिक्वेन्स आहे जिथे महेश मांजरेकर म्हणतात की तो देव नाही गायब व्हायला, आणि प्रियदर्शनी इंदलकर इथे म्हणते की तो देवाचा माणूस आहे. आणि हा पर्टिक्युलर शॉर्ट आणि डायलॉग डिलिव्हरी मला एकदम पॉवरफुल आणि पॉवर पॅक्ट वाटली. सो काही दशावतार नावाच्या मराठी फिल्मच्या ट्रेलरला 100/100 स्टार. बाकी तुम्हाला हा ट्रेलर किती आवडले कमेंट सेक्शन मध्ये नक्कीच सांगा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघण्यासाठी मनापासून धन्यवाद.